अजित पवारांनी या निवडणुकीत एवढा रस का घेतला नाही तेच सांगू शकतात, पण त्यांचा इंटरेस्ट जो आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्या पुरताच त्यांनी रस घेतला आणि पुणे जिल्हा आणि बारामतीमध्ये त्यांचं यश कायम राहिलेलं आहे. अजित पवारांच्या पक्षाला 33 जागा मिळालेल्या आहेत. फारशी मेहनत न करता, शिंदे इतकी मेहनत न करता 33 जागा सुद्धा महत्वाच्या आहेत अजित पवारांच्या दृष्टीने. आणि एक लक्षात घ्या की अजित पवारांना भाजप आपला प्रतिस्पर्धी मानत नाही, भाजप हा शिंदेनाच आपला प्रतिस्पर्धी मानतो. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत अशा प्रकारे भाजप आणि शिंदे अटीतटीची झुंज झालेली आहे. आता याचे परिणाम महानगरपालिकेत काय होतात हे बघावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे अजित पवारांशी आपली युती होणार नाही, पण शिंदेशी युती ते मुंबईत करणार आहेत, ठाण्यात सुद्धा करणार आहेत. ठाण्यात शिंदेशी युती करताना भाजप काय वाटाघाटी करतं हे खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण आज भाजपला 129 नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर भाजप ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेना मोकळा हात देईल अशी शक्यता नाही. शिंदे आणि भाजप यांचा ठाणे जिल्ह्यात जर संघर्ष झाला महायुतीमध्ये तर वरचढ कोण ठरतं हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठरेल. भाजप शिंदेचा वापर ठाकरे बंधूंची मतं फोडायला करणार मुंबईत याविषयी शंका नाहीये. शिंदे यामध्ये किती रस घेतात हे अवलंबून राहील शिंदेना भाजप किती अप्पर हँड देतो ठाणे जिल्ह्यामध्ये. शिंदेना मुंबईत रस घ्यायचं तसं काही खास कारण नाहीये. ठाकरे बंधूंची युती फोडायला आपला वापर होतोय हे शिंदेना पूर्णपणे माहिती आहे, पण शिंदे सुद्धा भाजपचा वापर करतायत. जर भाजपने आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये मोकळा हात दिला तरच आपण मुंबईत आपला प्रभाव आणि आपल्या पैशाचा प्रभाव दाखवू शकतो असं शिंदे भाजपला सांगू शकतात, हे लक्षात घ्या.